245 माढा विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे यांची बेंबळेकरांनी काढली बग्गीतून मिरवणूक व यावेळी या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। JCPमधून बबनराव शिंदे यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला व उत्साहामध्ये या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बोलताना शिवाजी कांबळे काय म्हणाले पहा। नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। 245 माढा विधानसभाची निवडणूक जी आहे त्या अटीतटीची समजली जाते। एकीकडे मिनलताई साठे असतील, अभिजित पाटील असतील, रणजितभाई शिंदे असतील, हे आपले या ठिकाणी नशेबाज आहेत। तसं पाहिलं तर माढ्यामध्ये 16 आमदार उमेदवार आहेत, 16 हे नशेबाज मावत आहेत। पण बाजी कोण मारणार आहे? आपल्यासोबत माजी समाज कल्याण सभापती शिवाजी नाना कांबळे साहेब आहेत। आपण त्यांच्याशी बात करणार। साधारण माढा तालुक्यामध्ये वातावरण चित्र काय? सध्या माढा तालुक्यामध्ये माढा विधानसभेची निवडणुकी शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या आलेली आहे आणि गेले 15 दिवसाच्या तालुक्याच्या प्रचार सभेच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांनी या प्रचार सभेच्या माध्यमातून सबंध मतदारसंघामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि एक चांगलं वातावरण गेले 30 वर्ष या तालुक्यामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांनी काम केलं आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून गेले 15 की तालुक्यामध्ये सभापती, जिल्हा परिषद, दूध संघ अशा वेगवेगळ्या पदावरती काम करून तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून रणजित बबनराव शिंदे यांनी काम केलेलं असल्यामुळं मला खात्री आहे की निवडणूक ही अटीतटीची बिलकुल राहिलेली नाही। ही निवडणूक आपण फार मोठ्या मताधिक्याने जिंकणार यामध्ये आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका असायचं काही कारण नाही। ज्यांनी ही निवडणूक लावली ह्यांचा जर आपण विचार निश्चितपणे केला तर मागच्या लोकसभेचे चित्र आणि आताचं विधानसभेचं चित्र ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे। लोकसभेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अभिजितआबा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवरनं पळून जाऊन त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची सलगी गेली हे सगळ्यालाच माहीत आहे। आणि मग निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी कारखान्याच्या गोडाऊनला कुलूप कोणी लावलं, लावायला कोणी सांगितलं, ते काढायला लावलं कोणी, हे समजण्या न इतकी जनता दुधखोळी राहिलेली नाही। एका दिवसात कुलूप लागतं, दुसऱ्या 2 दिवसानं कुलूप ओपन केलं जातं आणि केवळ शेवटच्या टप्प्यामध्ये आदरणीय पवारसाहेबाला सोडून जाऊन त्या ठिकाणी त्यांनी वेगळा विचार घेतला। आता निष्ठेच्या गप्पा त्यांनी मारू नये आणि म्हणून बबनदादाच्या राजकारणाची सुरुवातच 1995ला अपक्ष म्हणून या तालुक्यामध्ये झाली आणि तशाच पद्धतीनं जसं बबनदादांनी सरपंच, सभापती, जिल्हा परिषद, दूध संघ, तसंच रणजितनं सुद्धा सरपंच, सभापती, जिल्हा परिषद, दूध संघ। मला खात्री आहे की 30 वर्षांना अपक्षाची ताकद निश्चितपणे बबनदादांनी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास आहे आणि एक तरुण, एक नौका उमेदवार निश्चितपणे सफरचंदाच्या चिन्हावर त्या ठिकाणी उभा आहे। अत्यंत चांगल्या मताधिक्यानं निश्चितपणे उद्याच्या 20 तारखेला विजय होईल, यामध्ये कुठल्या ज्योतिषाची गरज लागणार। आपल्याला तालुक्यात आपल्याला भावी आमदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जात होतं आणि माढा तालुका आपल्याला मानत होता, परंतु अचानक जो निर्णय तो आम्ही केला पाठिंब्याचा निर्णय कसा घेण्यात आला? हे खरं आहे, परंतु माढा तालुक्यातील अनेक जण इच्छुक या निवडणुकीमध्ये होते आणि या निवडणुकीमध्ये इच्छुक असताना नेते मंडळींनी या तालुक्यातील कुणाचाही विचार न करता स्वतःची पोळी या निवडणुकीमध्ये भासता येईल का ह्याचा विचार केला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं, भले काय स्टेजवर त्या ठिकाणी गेलेले असतील तरीसुद्धा बाहेरचं अतिक्रमण या तालुक्यामध्ये होणार नाही याची खबरदारी निश्चितपणे माढ्यातल्या सर्व जनतेने, कार्यकर्त्यांनी घेतलेले आहे। भले स्टेजवर जरी असली ती मंडळी तरी त्यांचासुद्धा पाठिंबा अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांनाच असणार। सुहास पाटील सांगायला एकदम तालुक्यामध्ये आपण फिरत आहात तर साधारण वातावरण काय? आम्ही आता दादांबरोबर ज्यावेळेस सगळीकडे प्रचार सभेच्या दौऱ्याच्या निमित्ताने जातोय, प्रत्येक गावोगाव आदरणीय दादांनी 30 वर्षात जी केलेली विकास कामं आहेत त्या कामाच्या जोरावरच
आम्ही रणजित बबनराव शिंदे यांना मतं मागतोय. आम्ही बघितलं प्रत्येक गावात दादांनी कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावर सगळी लोक झाडून गावाच्या गावं आज सफरचंद या चिन्हावर बटन दाबण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यामुळं कुठलीही शंका नाही की रणजित बबनराव शिंदे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत.